नमस्कार सर. नमस्कार. हां सर, आपला परिचय. मी भगवान सावंत. हां. विद्यापीठात परभणीला प्राध्यापक म्हणून एक 15-16 वर्ष नोकरी केलेली आहे. हां, सध्या दूध प्रोसेसिंग आणि मशिनरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतो. बरं. ॲग्रिकल्चर जे काही वेस्टेज आहे त्याला कन्व्हर्जन बेस्ट करण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न करतो. हां. ॲग्रिकल्चर जे इक्विपमेंट आहेत स्टेनलेस स्टीलमध्ये फूड फार्मास्युटिकलसाठी सध्या मॅन्युफॅक्चरिंग करतो. परभणीपासून एक 30 किलोमीटर माझं युनिट आहे. बरं बरं बरं. मॅक्झिमम ॲग्रिकल्चर रिलेटेड. बरं, इथं भेटण्याचा उद्देश काय सर? काय झालं की तुमचं महाराष्ट्रात बऱ्यापैकी नाव झालेलं आहे. राजशेखर पाटील एकदा प्रत्यक्ष भेटायचं होतं हां. आणि फार्मिंगमध्ये उतरायचे. कारण माझ्याकडं काही अशी जमीन आहे 10-12 एकर हां, की हां. ज्यामध्ये थोडंसं पूर आणि पाणी चोपनची भर वाटली. उद्देश आहे की तिथं ह्या पद्धतीचं जंगल करायचं आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी नाव ऐकल्यामुळं मुद्दाम भेटायला आलो आज तुम्हाला. बरं, इथं आल्यावर काय फायदा झाला नाही, तुमचा? नाही, एक बघितल्यानंतर असं झालं ना, हां. जर माझ्या मते दिवसातला 1 तास ह्या जंगलात घातला तर कमीत कमी 10 वर्ष आयुष्यात वाढलं, ज्याच्यात पैशात किंमतच येणार नाही. ह्या जंगलात येऊन जे ऑक्सिजन घेतला ना, की जे आज शहरी लोक आहेत त्यांच्यासाठी आहे आणि आपल्यासाठी आयुष्य. शेवटी पैसा हा आयुष्यात मिठा एवढा असावा हां, आणि खरा आनंद तो इथं मिळाला की ह्या जंगलात आल्यानंतर. पैसा तो निघतोच, हे दिसायला ते पैसाच आहे. हां, 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 म्हणजे हां. पैशामध्ये कन्वर्ट करणं शेवटी आपल्या शेतकऱ्याचं काम आहे. हां, ते हां. कन्वर्ट होणारच 100%. पण जे लाईफ मिळणार ना ते आहे की जो आज शेतकरी स्ट्रेसमध्ये आहे, नक्की ह्या जंगलात आलं की माझा 90% स्ट्रेस कमी झाला. बरं बरं, तुमचं आता शेतकऱ्याच्या दृष्टीनं काय काम करायची इच्छा आहे? माझं काय आहे की आज आपण जे फार्मिंग करतो, प्रोडक्शन करतो, ते कुठंतरी ग्राहक पर्यंत आपण स्वतः शेतकरी म्हणून पोहोचलो पाहिजेत. उदाहरणार्थ आता आपला हा बांबू आहे, तर छतावर आपण बांबूचे घरं बनवणं, फर्निचर बनवणं की ज्या सिमेंटच्या किंवा त्या जंगलातून कुठंतरी परत शेतीकडे येणं. याचा बायोमॉस आहे. प्रत्येक घरामध्ये चूल पोहोचली पाहिजे. जे आपल्या आजीनं आपल्याला स्वयंपाक खाऊ घातला होता, अशा पॅलेट बनवून प्रत्येकाच्या घरी एक स्टेनलेस स्टील मधली मातीची किंवा लोखंडाची चूल करून द्यायची आणि त्या चुलीवर परत स्वयंपाकाला लोकांना आणायचं. आणि त्याला लागणारं इंधन आहे ना ते आपण इथून सप्लाय करायचं, जे पॅलेट फॉर्ममध्ये. पॅलेट फॉर्ममध्ये. कारण हे प्रोसेस केल्यानंतर आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तेही त्याच्या गॅसच्या रेटमध्ये. आज मल्टीनॅशनल कंपन्या आपलं करन्सी किती जाते बाहेर देशात, म्हणजे माझ्यासारख्या शेतकऱ्याने सांगण्यापेक्षा आपणच हिशोब लावा. 20 ते 30 हजार करोडचं आणि जातं. ते माझ्या शेतात उत्पन्न व्हायलंय ना, आणि माझ्यासारखे सामान्य शेतकरी तयार करायले ते त्यांच्या. आणि खरं आयुष्य तिथं आहे ना. आजही चुलीवरली भाकर आणि गॅसवरली भाकर तुम्ही दोन पोटात भूक असताना खाऊन बघा, चव काय लागते. जे आजीनं आपल्याला खाऊ घातली ना 50 वर्षाच्या वयोगटातल्या,